आणि पितामह भीष्म याच्याकडे त्यांचे वडील जातात आणि भीष्माला विनंती करतात की लग्न करण्यासाठी तुझी परमिशन दे, तू जाऊन समजव की बाबांनो माझ्यासाठी माझ्यासंग लग्न करायला समजव त्यांच्या घरी जाऊन. भीष्म तयार होतात. भीष्मांनी प्रतिज्ञा केली आपल्या वडिलांना अधर्म करण्यापासून रोखायचं सोडून भीष्म स्वतःच प्रतिज्ञा करतात की मी लग्न करणार नाही. याच्यासारखा मोठा अधर्म कोण करणार आणि मग महाभारत घडणार नाही. त्याच भीष्मानं जर जेव्हा आपल्या वडिलांचा अधर्म रोखायला हवा होता ना, त्यांनी रोखला का नाही, तेव्हा ते शांत बसले. असा कोणता पोरगा आहे की जो स्वतः लग्नाला असताना आपल्या बापासाठी पोरगी बघतो आणि बापासाठी पोरगी बघायला स्वतः लग्न न करण्याचा निर्णय घेतो? अधर्म होणार नाही? महाभारत का घडणार नाही? घडणार ना. भीष्मानं त्यावेळेसच जर आपल्या वडिलाला रोखलं असतं तर महाभारत झालंच नसतं. आपल्या चुकीच्या प्रतिज्ञा आणि आपल्या चुकीची निष्ठा हेच अधर्माचे सर्वात मोठं बळ असतं. दुर्योधनाची काय लायकी होती हो अधर्म करायची? जर त्याला भीष्म आणि कर्णासारखे महान लोकांची साथ नसती तर तो कधीच कोणावर अन्याय करू शकला नसता. आजचा समाज आणि रावण वृत्ती. आजच्या काळात काय चाललंय माहिती आहे का, आपल्या घरातला कोणी खून करून आला, बलात्कार करून आला किंवा भ्रष्टाचार करून आला ना, तरी आपण काय करतो, अरे अरे तो माझा भाऊ आहे, ती माझी बायको आहे, माझा नवरा आहे, मी कशी साथ सोडू. हीच ती मानसिकता आहे जी गुन्हेगारांना जन्म देते. तुम्ही पाहिलं आजकाल पत्नी आपल्या पतीचा खून करते आणि पती पत्नीवर अत्याचार करतोय. हे का घडतंय? कारण आपण माणूस घडवायला विसरलो. आपल्याला राम नकोय, कारण रामासारखं व्हायला राजवाडा सोडावा लागतो, जंगलात भटकावं लागतं, सत्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करावा लागतो. आपल्याला रावण हवंय का माहिती आहे का? त्यामध्ये लोभ आहे, ताकद आहे, वासना आहे, ऐश्वर्य आहे, सगळं तर आहे. आपण रावणाला पंडित म्हणून मान देतो कारण आपल्याला त्याच्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. रावणाचे दुर्गुण कधी कधी पाहिलेले दिसत नाहीत मला. रावणाला ग्लोरिफाय केलं